चला मित्रांनो, आवाज येतोय का? आवाज येतोय व्यवस्थित? ठीक आहे, थँक्यू सुजाता. चला, हे बघा पुढचा मुद्दा. का मागच्या लेक्चरमध्ये आपण कोकण किनारपट्टी बघितलेले. आता पुढचा मुद्दा येतो सह्याद्री. महाराष्ट्राचा पर्वतीय प्रदेश हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून काम करत असतो. बघा, सह्याद्रीमध्ये हे 8 मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे. पहिला, सह्याद्रीची निर्मिती कशी झाली आणि नाव कसं पडलेले. नंबर 2, विस्तार कसा झालेला आहे, विस्तार किती किलोमीटर लांबीचा वगैरे. शिखर, मग थंड हवेची ठिकाणं, मग घाट, मग उपरांगा सह्याद्रीच्या, मग इतर डोंगरांगा, आणि नंतर मग सह्याद्रीची वैशिष्ट्ये. ठीक आहे. मग अगोदर एक 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 भागावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आपल्याला. आता हा जो पहिला भाग आहे, हा पहिला भाग येतो सह्याद्रीची नेमकी स्थिती अगोदर काय काय ते समजून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. सह्याद्रीची डोंगरांगा आहे, इथून पारावात या अशा आहेत तिथं. ठीक आहे, त्या अशा पद्धतीने येतात बघा. या अशा डोंगरांगा येतील. ठीक आहे. उत्तरेकडे इथं जर बघितलं आपण तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर नावाचा गाव लागते बघा. ठीक आहे. इथं नवापूर हा तालुका आहे. इथून ज्या सह्याद्रीच्या डोंगरांगा सुरू होतात महाराष्ट्रामध्ये, इथं तिल्लारी नावाचं ठिकाण लागत असतं. तिल्लारी नदीचं गाव आहे, तिल्लारी नदी आहे. इथपर्यंत महाराष्ट्रातली लांबी येत असते बघा. टोटल 440 किलोमीटर महाराष्ट्रातली लांबी आहे. सरळ जर मोजली तर ही अशी वेडेवाकडी जर पकडली आपण तर ही भरती 650 किलोमीटर. ठीक आहे. आणि ही टोटल इथून जी सुरुवात होते, महाराष्ट्र, गोवा, गुजरातचा काही भाग, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू असे 6 राज्यामध्ये पसरलेले. म्हणजे तामिळनाडू 1, केरळ 2, कर्नाटक 3, गोवा 4, महाराष्ट्र 5 आणि इथं गुजरात 6. 6 राज्यामध्ये टोटल 1600 किलोमीटर लांबीची या डोंगरांगा येत असतात. यापैकी महाराष्ट्रातली लांबी आहे 440 किलोमीटर, म्हणजे 650 किलोमीटर येत असते. उत्तरेकडून दक्षिणेकडे या ठिकाणी या डोंगरांगा पसरलेला आहे. महाराष्ट्राच्या बरोबर पश्चिम भागामध्ये येत असतात बघा. आणि याच्या पश्चिमेकडे मग कोकण किनारपट्टीचा भाग येत असतो. आता या ठिकाणी या डोंगरांगा जे आहेत याची सरासरी उंची येते 1200 ते 1300 मीटर. ठीक आहे. आता ही उंची सरासरी आहे. आता ही उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कमी कमी व्हायला लागते बघा. महाराष्ट्रात कमी कमी का होते, कारण महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये याची रुंदी जास्त आहे म्हणून याची उंची पण जास्त आहे. दक्षिणेकडे जस जसं जावं तस तशी रुंदी कमी होते म्हणून उंची पण कमी होते. म्हणून रुंदीवर डिपेंड आहे उंची. म्हणून सर्वाधिक उंची शिखरावरच्या भागामध्ये येतात, नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये जास्त उंचीची शिखर तुम्हाला दिसणार नाही. तर त्याचं कारणच ते उत्तर भागामध्ये रुंदी जास्त आहे, दक्षिण भागामध्ये रुंदी कमी. त्याच्यानंतर हेही लक्षात घेतलं पाहिजे, या डोंगरांगेच्या पश्चिमेकडचा जो उतार आहे डोंगरांगेचा, हा तीव्र उतार आहे. म्हणजे अशा पद्धतीने या डोंगरांगा असं कोकण, आणि अशा पद्धतीने या डोंगरांगा आहे, आणि हा डोंगरांगा असा, आणि पूर्वेकडचा असा पठारी प्रदेश आहे. ठीक आहे. म्हणजे या डोंगरांगेचा हा पश्चिम उतार तीव्र उताराचा आहे आणि पूर्वेकडचा उतार मंद उतार आहे बघा. याचं कारण काय, आता ते हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या डोंगरांगा जे आहेत, या डोंगरांगा 1600 किलोमीटर लांबीची एक लांबच्या लांब भेग पडलेली आहे. या लांबच्या लांब भेगेतून बेसिक लावारच बाहेर पडला आणि दोन्ही बाजूला प्रसारित झालेला आहे. त्यामुळे पातळ लावारस असल्यामुळे दूरपर्यंत प्रसारित होत गेलाय. त्यामुळे हा भाग जो आहे पूर्ण पठारी प्रदेश निर्माण झालाय. हा एक पठारी प्रदेश निर्माण झालेला आहे. या घटना सगळ्या घडलेल्या आहेत 12 कोटी ते 8 कोटी वर्षापूर्वी. ठीक आहे. परंतु 8 कोटी वर्षाच्या अलीकडच्या कालखंडात जर बघितलं 3.5 कोटी वर्षापूर्वी हा जो कोकण किनारपट्टीचा जो पट्टा आहे, हा जो पठारी पट्टा आहे, हा पट्टा खाली खचत गेलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. इकडे समुद्र होता अगोदर आणि इथं हा कोकणाचा भाग
इथं या सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि इकडे हा पठारी प्रदेश. ठीक आहे. हा जो पट्टा आहे हा पट्टा खाली खचत 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 आज बराच खाली आलेला आहे बघा. ठीक आहे. आणि त्यामुळं या पट्ट्याचा खाली खचला गेल्यामुळं या भागातून या डोंगररांगा जास्त उंचीचे वाटायला लागतात आपल्याला आता. ठीक आहे. उंच कड्या असलेल्या या डोंगररांगा वाटायला लागतात. तर पश्चिमेकडचा पठारी प्रदेश खाली खचण्याच्या प्रोसेस मधून या डोंगररांगेची निर्मिती होताना दिसते आपल्याला. तर या पद्धतीने या डोंगररांगा लक्षात घेतल्या पाहिजेत. तर भूप्रस्तरभंगाच्या घटनेतून कोकण किनारपट्टी आपला सह्याद्री डोंगररांगेची निर्मिती आहे. या भूप्रस्तरभंगाच्या घटनेमुळेच कोकण किनारपट्टीची पण निर्मिती आहे आणि यातून या डोंगररांगेची पण निर्मिती झाल्याचं मानलं जात असतं. तर भूप्रस्तरभंग सुरुवातीला ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावारसाच्या संचयनातून तयार झालेले आहेत आणि नंतर मग हा पट्टा पश्चिमेकडे सरकला गेल्यामुळं खाली खचला गेल्यामुळं या डोंगररांगा वाटायला लागलेल्या आहेत. तर असे या डोंगररांगा या ठिकाणी येत असतात. मग या डोंगररांगेचा पश्चिमेकडचा उतार तीव्र आहे, या डोंगररांगेचं पूर्वेकडचं उतार मंद आहे. पश्चिमेकडचा जो तीव्र उताराचा जो कोकणाचा भाग आहे याला तळ कोकण म्हटलं जात असतं आणि पूर्वेकडचा मंद उताराचा जो पट्टा आहे याला मावळ म्हटलं जात असतं. उत्तर भागात रुंदी जास्त आहे, दक्षिण भागामध्ये रुंदी कमी कमी होत जाताना दिसते. उत्तर भागामध्ये समुद्रापासून जास्त अंतरावर आहे कारण इथलं रुंदी जास्त आहे कोकणाची आणि दक्षिण भागामध्ये ही अंतर कमी आहे, 30 ते 40 किलोमीटरच येत असते बघा. तर अशा पद्धतीने या डोंगररांगा येत असतात. मग आता कुठलाही डोंगररांगा असू द्या, सह्याद्रीचे म्हणून असं नाही, कुठलाही डोंगररांगा असू द्या, डोंगररांगेचा काही भाग सकल असतो, काही उंचवट्याचा असतो, काही खोलगट असतो. या अशा प्रकारची रचना या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे आपण. ठीक आहे. आणि मग यावरून डोंगररांगेचे 3 भाग पाडले जातात. हा जो पहिला जो भाग आहे या पहिल्या भागाला म्हणायचं घाटमाथा. डोंगरावरचा जो सकल भाग येतो, डोंगराचा जो पार्ट लागत असतो त्याला म्हणायचं असतं शिखर आणि जो खोलगट भाग लागत असतो त्याला म्हणायचं असतं दरी. असे 3 भाग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. मग आता या 3 भागाचं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं. आपण अगोदर सांगितलेले सरासरी डोंगररांगेची उंची जी आहे ते 1200 ते 1300 मीटर आहे, बरोबर आहे. मग आता ही घाटमाथ्याची उंची येते 1200 ते 1300 मीटर जी आहे या घाटमाथ्याची, म्हणजे शिखराची उंची याच्यापेक्षा जास्त आहे शिखराची उंची, बरोबर आहे. आणि दरीची जी आहे उंची समुद्र पातळीपासून या सरासरीपेक्षा कमीच असणार, याच्यापेक्षा कमीच असणार आहे. 400-500 मीटर उंचीवर असणारे दरीचा पार्ट समुद्र पातळीपासून. ठीक आहे. म्हणून मग यातून हे 3 भाग तयार होतात. हा जो पार्ट येतो या पार्ट मध्ये थंड हवेची ठिकाणं आहेत. हा जो दरीचा भाग आहे या ठिकाणी घाट आहेत आणि महाराष्ट्रातले जे काही शिखर आहेत हा डोंगरावरचा डोंगररांगेचा पार्ट लागतो, त्याला शिखर म्हटलेले आपण. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण शिखर लक्षात घेऊ, नंतर थंड हवेची ठिकाण लक्षात घेऊ आणि नंतर घाट लक्षात घेऊ. मग जास्त उंचीकडून कमी उंचीकडे जाऊ आपण आता. मग शिखर जे आहेत ते शिखरामध्ये या ठिकाणी सर्वाधिक उंची शिखर येतं कळसुबाई. ठीक आहे. इथं नगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्यामध्ये येत असतं, 1646 मीटर उंचीचं आहे नंबर 1 ला. नंबर 2 ला आहे नाशिक जिल्ह्याच्या वरच्या भागामध्ये साल्हेर. ठीक आहे. हे साल्हेर येत असतं नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यामध्ये, 1567 मीटर उंचीचं आहे. नंबर 3 ला येत असतं सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, 1438 मीटर उंचीचं आहे, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यामध्ये येत असतं. नंबर 4 ला येत असतं हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्येच येत असतं, 1424 मीटर उंचीचे. हे पहिले 4 क्रमांकाचे शिखर आहे ज्याच्यावरती वारंवार अगोदरच्या कालखंडात प्रश्न राहायचे बघा. आता प्रश्न पुढच्या 4 कडे वळालेले सध्या. मग आता पुढच्या 4 मध्ये जर बघितलं आपण तर 5 नंबरला येतोय सप्तशृंगी म्हणजेच वणी. ठीक आहे. कळवण तालुक्यामध्ये येत असतं नाशिक जिल्ह्यामध्ये, 1416 मीटर उंचीचं आहे, 5 नंबरचं येतं. 6 नंबरचं येत असतं तोरणा, 1404 मीटर उंचीचं आहे आणि हे येत असतं बघा वेल्हे तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर येत असतं राजगड वेल्हे तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 1376 मीटर उंचीचं येत असतं. त्याच्यानंतर येत असतं रायरेश्वर, हे पण या ठिकाणी भोर तालुक्यामध्ये येत असतं पुणे जिल्ह्यामध्ये आणि हे 1373 मीटर उंचीचं येत असतं. तर हे पुढचे 4 क्रमांकाचे लक्षात घ्यायचे आहे बघा. आणि याच्यापेक्षा जो कमी आहे ते येतं बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सातपुडा डोंगररांगा आहे. सातपुडा डोंगररांगेमध्ये 9 क्रमांकाचे येतं अस्तंभा.
अस्तंबा इथं 1325 मीटर उंचीचं आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्राणी नावाचा तालुका लागत असतो, त्या ठिकाणी येत असते. आणि 10व्या क्रमांकाचे येत असतं इगतपुरी, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर 1304 मीटर उंचीचं येत असतं बघा. ठीक आहे, त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये येत असतं नाशिकमध्ये. तर अशी हे पहिले 10 क्रमांकाचे जे शिखर आहेत, हे शिखर या ठिकाणचे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे, मग हे शिखर लक्षात आले की त्याच्यानंतर पुढचा भाग लागतो थंड हवेची ठिकाणं. आता थंड हवेची ठिकाणं उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रमानं कोणती कोणती थंड हवेची ठिकाणं लागतात, आपण त्या डायरेक्शनला जायचं आता. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती सातपुडा डोंगररांग आहे, इथं एक थंड हवेचे ठिकाणी. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना इथल्या थंड हवेचे ठिकाण नाव आहे तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत असतं. महाराष्ट्रातलं 2ऱ्या क्रमांकाचं थंड हवेचे ठिकाण आहे, फक्त सातपुडा डोंगररांग आहे, ते सह्याद्रीमध्ये नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येत असतं बघा. त्र्यंबकेश्वरच्या दक्षिणेकडं इगतपुरी लागत असतं नाशिक जिल्ह्यामध्ये. नगर जिल्ह्याच्या वरच्या भागामध्ये कळसुबाई हरिश्चंद्रगड लागत असतं. आता हे शिखराचं पण थंड हवेचे ठिकाण पण लागत असतं. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर लागत असतं. ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये खंडाळा लागत असतं. पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा लागत असतं. इथं सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर लागत असतं. सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी लागत असतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा लागत असतं बघा. तर हे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पठारावरच्या जिल्ह्यातले हे थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळसुबाई, भीमाशंकर, खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी आणि पन्हाळा. तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यात आहे, त्र्यंबकेश्वर इगतपुरी नाशिक जिल्ह्यात आहे, कळसुबाई नगर जिल्ह्यात आहे, भीमाशंकर, खंडाळा, लोणावळा पुणे जिल्ह्यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी आहे, आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा लागत असतं. तर सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये इथं कोकणातल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी पहिलं लागत असतं जव्हार, हे थंड हवेचे ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये लागत असतं माळशेज घाट. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये लागत असतं माथेरान. ठीक आहे, आणि इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागत असतं नंबर 4 ला आंबोली. तर हे कोकणातल्या जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रमानं लागणारे थंड हवेचे ठिकाणं लक्षात ठेवा. सह्याद्री डोंगररांगा जे आहेत त्या 1200 ते 1300 मीटर उंचावर आहे. त्यामुळं समुद्र पातळीपासून आपण जसं उंच जावं तसं 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटत असतं. म्हणून या वरच्या भागामध्ये जे टेम्परेचर आहे हे खूपच कमी असतं बघा. आणि म्हणून या पट्ट्यातल्या ठिकाणांना या ठिकाणी थंड हवेची ठिकाणं म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त जी थंड हवेची ठिकाणे महाराष्ट्रातले तेही लक्षात ठेवा. इथं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण लागत असतं बघा. इथं अमरावती जिल्ह्याच्या वरच्या भागामध्ये सातपुडा डोंगररांगेमध्येच गाविलगड डोंगररांगा म्हणून वाटलंच चिखलदरा नावाचं थंड हवेचं ठिकाण लागत असतं. नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रामटेक नावाचं थंड हवेचं ठिकाण लागत असतं. ठीक आहे, तर या पद्धतीने सुद्धा बाकीचे जिल्हे लक्षात घ्यायचं. बुलढाणा शहरच या ठिकाणी घाट माथ्यावरती येत असल्यामुळे इंग्रजांच्या कालखंडात हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं. तर बाकीच्या भागामध्ये जास्त थंड हवेची ठिकाणं नाही, सह्याद्री डोंगररांगेमध्ये थंड हवेची ठिकाणांची संख्या जास्त आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे थंड हवेची ठिकाणं लक्षात घेतली पाहिजेत. आता पुढचा मुद्दा येतो दरीचा एरिया. आणि दरीची एरियामध्ये घाट आहेत. एका कोकणातून पठारावरती जायचं असेल किंवा पठारावरून कोकणात जायचं असेल तर या खोलगड भागातूनच रस्ते काढलेले वेडे वाकडे, तर डोंगरातून काढलेले वेडे वाकडे रस्त्यानं म्हणायचं घाट. आणि अरुंद सरळ रस्ते असेल तर मग त्याला म्हणायचं असतं खिंडी. हिमालयन डोंगररांगेमध्ये खिंडी आढळतात आपल्याला, आणि सह्याद्री डोंगररांगेमध्ये घाट आढळतात. आणि सर्वात जास्त घाट महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रात घाटांची संख्या 80 ते 90च्या दरम्यान आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचे घाट सह्याद्रीतलेच विचारतात, आणि सह्याद्रीतले जे महत्वाचे घाट आहेत ते 10 ते 12 घाट आहेत. आणि ते क्रमानं पण दक्षिणेकडे जाताना उत्तरेकडे जाताना या हिशोबाने लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग आता पहिला जो घाट लागतो मुंबई ते नाशिकच्या दरम्यान लागत असतो, याचं नाव आहे थळ किंवा कसारा घाट. ठीक आहे, त्याच्यानंतर ठाणे ते नगरला जाताना लागत असतो माळशेज घाट.
हा दक्षिणेकडे याच्या. त्याच्यानंतर मुंबईवरून पुण्याला येताना लागत असतो बोर घाट किंवा याला दुसरं नाव आहे खंडाळा घाट. त्याच्यानंतर इथं पुणे जिल्ह्यातला भोर तालुका आहे, भोरवरून इकडे महाडला जाण्यासाठी वरंधा घाट लागत असतो. ठीक आहे. इथं शंभू महादेवाच्या डोंगररांगा लागतात बघा. या शंभू महादेवाच्या डोंगररांगेतून मग पुण्यातून इकडे साताराला जाण्यासाठी इथं खंबाटकी घाट लागत असतो. आणि खंबाटकी घाट ओलांडला इथं वाई नावाचं गाव लागत असतं. वाईवरून वरती महाबळेश्वरला जाण्यासाठी इथं पसरणी घाट लागत असतो. वरती महाबळेश्वरला आलं की महाबळेश्वरवरून इकडं महाडला जाण्यासाठी आंबेनळी घाट लागत असतो. थोडे याच मार्गाने पुढे गेले की कराड, कराडवरून इकडे चिपळूणला जाण्यासाठी कुंभारली घाट लागत असतो. ठीक आहे. थोडं पुढे गेलं की कोल्हापूर आहे, कोल्हापूरून रत्नागिरीला येण्यासाठी आंबा घाट लागत असतो. कोल्हापूरून इकडे गोव्याला जाण्यासाठी फोंडा घाट लागत असतो. ठीक आहे. कोल्हापूरहून कुडाळला जाण्यासाठी हनुमंते घाट लागत असतो. आणि इकडं सावंतवाडी आहे, सावंतवाडीवरून इकडे बेळगावला जाण्यासाठी आंबोली घाट लागत असतो. अशा पद्धतीने उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना या घाटांचा क्रम लक्षात ठेवायचा. नंबर 1 थळ किंवा कसारा घाट, नंबर 2 माळशेज, नंबर 3 बोर किंवा खंडाळा, नंबर 4 वरंधा घाट, नंबर 5 खंबाटकी, नंबर 6 पसरणी, नंबर 7 आंबेनळी, नंबर 8 कुंभारली घाट, नंबर 9 आंबा घाट, नंबर 10 फोंडा घाट, नंबर 11 हनुमंते घाट आणि नंबर 12 आंबोली घाट. यामध्ये सर्वाधिक लांबीचा घाट येतो असतो कुंभारली, 24 किलोमीटर लांबीचा घाट येतो असतो बघा. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही या ठिकाणची या सगळ्या घटना घडामोडी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता या घाटांची उंची जर बघितली तर उत्तरेकडचे जे घाट आहेत यांची उंची जास्त आहे, दक्षिणेकडचे जे घाट आहेत यांची उंची कमी आहे. कारण दक्षिणेकडच्या भागामध्ये डोंगररांगेची उंची कमी, त्यामुळे घाटाची उंची कमी. इकडे डोंगररांगेची उंची जास्त आहे, त्यामुळे घाटाची उंची पण जास्त आहे. तर हा साधा सरळ फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. तर ही झाली घाटाबद्दलची माहिती. तर 3 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी क्लिअर केलेले. जे सह्याद्रीतले सर्वाधिक उंचीचे शिखर आहे ते बघितलेत, थंड हवेची ठिकाणं बघितलेत, घाट सुद्धा बघितलेले आहेत. आता परत मागे येऊ, काय काय बघितले आपण. निर्मिती कशी झाली, तर पश्चिमेकडचा भाग खाली खचला गेल्यामुळे या ठिकाणी निर्मिती होते आणि नाव पडतं सह्याद्री. या ठिकाणी इंग्रजांनी याच सह्याद्रीचं नाव ठेवलेले पश्चिम घाट 1865 ला. विस्तार बघितलेला आहे, टोटल लांबी येते 1600 किलोमीटर, यापैकी महाराष्ट्रातली लांबी येते 440 किलोमीटर पर्यंत. ठीक आहे. शिखर मग तुम्हाला सांगितलेले पहिले 10 क्रमांकाचे शिखर लक्षात घ्यायचे. यामध्ये कळसुबाई 1 नंबरला आहे, साल्हेर 2 नंबरला आहे, महाबळेश्वर 3 नंबरला आहे, हरिश्चंद्रगड 4 नंबरला आहे. 5 नंबरला लागत असतं सप्तशृंगी, 6 नंबरला तोरणा, 7 नंबरला राजगड, 8 नंबरला रायरेश्वर, 9 नंबरला अस्तंबा आणि 10 नंबरला तोरणा. तर अशा पद्धतीने मग तौला आहे, बाकीचे खालचा क्रमांक लागेल. मग थंड हवेची ठिकाणं बघितलीत आपण आता आणि घाट पण बघितलेले. ठीक आहे. इथपर्यंतचे मुद्दे क्लिअर केले आपण हे. ठीक आहे. 5 मुद्दे क्लिअर झालेले. आता 6वा मुद्दा काय आहे, तो उपरांगा, सह्याद्रीची उपरांगा म्हणतो आपण त्यांना. आता या सह्याद्रीची उपरांगा नेमके कोणत्या ठिकाणी ते लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा, या शिखराबद्दलची माहिती दिलेली. हा एक असा डायग्राम तयार करून ठेवायचा. कळसुबाई 1646 अकोले तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये येत असतो. ठीक आहे. साल्हेर, नंतर महाबळेश्वर, हे उंची विचारलं जाईल याची शाश्वत नाही, पण हा उत्तराचा क्रम सहज विचारला जाईल. थंड हवेचे ठिकाणं सांगितलेले. हे घाट, हे बघा, मुंबई ते नाशिक थळ किंवा कसारा घाट आहे, कल्याण किंवा ठाणे ते नगर माळशेज घाट आहे, मुंबई ते पुणे बोर किंवा खंडाळा घाट आहे, पुणे जिल्ह्यामध्ये भोर ते वरंधा आपला वरंधा घाट लागत असतो, पुण्यावरून इकडे सातारला जाताना खंबाटकी घाट आहे, वाईवरून वरती महाबळेश्वरला जाताना पसरणी घाट आहे, 5 किलोमीटर लांबीचा आहे फक्त तो. आणि या ठिकाणी पलीकडे उतरण्यासाठी आंबेनळी घाट आहे. ठीक आहे. मग खाली कुंभारली, नंतर आंबा, नंतर फोंडा, ठीक आहे, आणि नंतर आंबोली घाट लागत असतो. तर अशा पद्धतीनं हे एक भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सह्याद्री आणि त्यांची उपरांगा. आता यांची उपरांगा कुठल्या कुठल्या ते लक्षात घ्या. हे बघा, या सह्याद्रीच्या डोंगररांगा या ठिकाणी इथपासून सुरुवात होतात असं खालपर्यंत. याला उपरांगा या ठिकाणी सुरुवात होतं बघा. 3 उपरांगा आहेत या. नाशिक जिल्ह्यामध्ये असे या पूर्वेकडे डोंगररांगा जातात. ठीक आहे. आणि नंतर या पूर्वेकडे आणखीन इथं मध्ये गॅप आहे बघा, अंकाई टंकाई नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी गॅप पडतो बघा. इथल्या ज्या डोंगररांगा आहे यांना म्हणायचं सातमाळा,
आणि या गॅप नंतर ज्या डोंगररांगा आहेत त्यांना म्हणायचं अजिंठ्याच्या डोंगररांगा. सातमाळा डोंगररांगा नाशिक जिल्ह्यामध्ये येतात आणि अजिंठ्याच्या डोंगररांगा औरंगाबाद, जालना, बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतात बघा. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये याच्या परत दोन शाखा तयार होतात. एक शाखा वरच्या भागातून अकोला, वाशिम आणि यवतमाळ पर्यंत जाते आणि एक शाखा इकडे वाशिम, हिंगोली आणि नांदेड पर्यंत येते. इकडच्या शाखेला म्हणायचं हिंगोली नांदेडच्या डोंगररांगा किंवा मुदखेडच्या डोंगररांगा आणि इकडच्या डोंगररांगेला म्हणायचं पुसदच्या डोंगररांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्राच्या डोंगररांगा आणि बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यांनाच म्हणायचं बालाघाटच्या डोंगररांगा. तर या डोंगररांगा या ठिकाणी याच्या दक्षिणेकडे येत असतात बघा. आणि याच्या दक्षिणेकडे तर सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी नकाशा जर आपण आपल्या याच्यामध्ये करून जर घेण्याचा प्रयत्न केला, असा नकाशा जर बघितला आणि आपण आपल्या हिशोबाने जर माहिती घेण्याचा प्रयत्न केला, हे बघा, या आहेत सह्याद्रीच्या डोंगररांगा. ठीक आहे. इथे या डोंगररांगा येतात सातमाळा आणि या डोंगररांगेला म्हणायचं अजिंठा. इथे या डोंगररांगेला म्हणायचं हरिश्चंद्र. या डोंगररांगेला पुढे म्हणायचं बालाघाट आणि या ठिकाणच्या डोंगररांगेला म्हणायचं शंभू महादेवाच्या डोंगररांगा. या उपरांगा आहेत. मग यांना नावं लक्षात घ्यायचे. नाशिक जिल्ह्यातल्या डोंगररांगा सातमाळा आहे. पुढे औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या डोंगररांगेला म्हणायचं अजिंठा. ठीक आहे. नगर जिल्ह्यातल्या डोंगररांगेचं नाव आहे हरिश्चंद्रगड किंवा हरिश्चंद्र आणि बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातल्या डोंगररांगेला म्हणायचं बालाघाट. इथं सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या डोंगररांगेचं नाव आहे शंभू महादेवाच्या डोंगररांगा. आता या डोंगररांगेमुळे नदी खोरे एकमेकांपासून अलग होऊन जातात. इकडून वाहत असते कृष्णा नदी, या दरम्यान वाहत असते भीमा नदी, या दरम्यान वाहत असते गोदावरी आणि याच्या पलीकडून वाहत असते तापी नदी. आणि या तापी नदीच्या उत्तरेकडे इथं बॉर्डरवरती सातपुडा डोंगररांगा आहे अशा. ठीक आहे. तर या सातपुडा डोंगररांगा येतात. सातपुडा डोंगररांगेला नंदुरबार जिल्ह्यात म्हणायचं तोरणमाळच्या डोंगररांगा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणायचं गावीरगडच्या डोंगररांगा. ठीक आहे. अशी या डोंगररांगेचं नाव आहे. आणि याच्या पलीकडून मग ज्या काही नद्या वाहतात त्या नद्यांचं या ठिकाणी नाव थोडक्यात लक्षात ठेवा. कुठल्या कुठल्या नद्या वाहतात? इथून अशी वाहत जाणारी नदी आहे नर्मदा. इथं नर्मदा नदी वाहत असते. इकडून अशी वाहत येणारी नदी आहे तापी. हे तापी नदीचं खोरं आहे या पट्ट्यामध्ये, या दोन नद्या दरम्यान. इथून अशा पद्धतीने वाहत जाणारी नदी आहे गोदावरी. ठीक आहे. हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगेच्या दरम्यान वाहत असते भीमा आणि इकडून वाहत असते अशी कृष्णा. मग कधी कधी डोंगररांगेच्या दक्षिणेकडे जातानाचा क्रम किंवा उत्तरेकडे जातानाचा क्रम विचारण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडे जातानाचं विचारलं तर सातपुडा डोंगररांगा म्हणा, नंतर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि महादेवाच्या डोंगररांगा म्हणा. उत्तरेकडे जाताना विचारलं तर पहिले महादेवाच्या डोंगररांगा, नंतर हरिश्चंद्र, बालाघाट, नंतर सातमाळा, अजिंठा आणि नंतर सातपुडा डोंगररांगे म्हणा. कधी कधी प्रश्न असे असतात, सातपुडा आणि सातमाळा या दोन डोंगररांगे दरम्यान कोणतं नदी खोरे? तर तापी नदीचं खोरं वाहतं बघा. सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट यांच्या दरम्यान गोदावरी नदीचं खोरं वाहतं. हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगा यांच्या दरम्यान भीमा नदीची खोरे वाहते आणि शंभू महादेवा डोंगररांग्याच्या दक्षिणेकडे कृष्णा नदीची खोरे वाहते. असे प्रश्न असतात. कधी कधी प्रश्न असे पण असतात, नर्मदा आणि तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगररांगेमुळे अलग होतात? तर सातपुडा डोंगररांगेमुळे अलग होतात. त्याच्यानंतर तापी आणि गोदावरी कोणत्या डोंगररांगेमुळे अलग होतात? तर सातमाळा, अजिंठा डोंगररांगेमुळे अलग होतात. त्याच्यानंतर गोदावरी आणि भीमा एकमेकांपासून अलग होतात हरिश्चंद्र, बालाघाट डोंगररांगेमुळे आणि भीमा आणि कृष्णा एकमेकांपासून अलग होतात महादेवाच्या डोंगररांगेमुळे. असेही प्रश्न असतात बघा. तर या पद्धतीने हे लक्षात घ्यायचंय. तापी नदीचे खोरं आणि नर्मदा नदीचे खोरं जे आहे ते खाली खचत चाललेले आहे बघा. त्यामुळे या डोंगररांगा आता मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसायला लागतात आपल्याला. म्हणून या दोन नद्या खचदरीतून वाहणाऱ्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. यापैकी तापी ही महाराष्ट्रातली सर्वात खोल खचदरीतून वाहणारी नदी आहे आणि नर्मदा ही भारतातली सर्वात खोल खचदरीतून वाहणारी नदी. नर्मदा ही भारतातली सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे, तर तापी ही महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तर असंही तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. तर याला म्हणायचं सह्याद्रीच्या उपरांगा. मग हा उपरांगा त्यांचा क्रम लक्षात ठेवा. आणि या उपरांगाच्या व्यतिरिक्त सह्याद्रीचं बाकीच्या ज्या डोंगररांगा आहे या बाकीच्या डोंगररांगाही लक्षात घेतल्या पाहिजेत. मग यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या डोंगररांगेला म्हणायचं तोरणमाळ.
त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यातल्या डोंगररांगा आहे गाळणा. नगर जिल्ह्यात सह्याद्रीच्या व्यतिरिक्त डोंगररांगा आहेत या. बाळेश्वर डोंगररांगा कुठे आल्यात? नगर जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यातल्या डोंगररांगेला म्हणायचं तसुमाई. सातारा जिल्ह्यातल्या डोंगररांगेला बामनोली आगाशिव. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा ज्योतिबा चिकोडी. इकडे नांदेड परभणी जिल्ह्यातल्या डोंगररांगेला म्हणायचं निर्मळ. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातल्या डोंगररांगेला म्हणायचं हिंगोली मुदखेडच्या डोंगररांगा. वेरूळच्या डोंगररांगा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या डोंगररांगेचे नाव आहे. पुसदच्या डोंगररांगा येतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये. नागपूर जिल्ह्यामध्ये गरमसूर मनसर आणि आंबागडच्या डोंगररांगा आहे. नवेगावच्या डोंगररांगा आणि दरेक असा डोंगररांगा येतात गोंदिया जिल्ह्यामध्ये. मी इकडे आपल्याला माहिती आहे चांदोरागड आणि चिमूरच्या डोंगररांगा चंद्रपूर जिल्ह्यात आहे. आणि इकडे चिरोली सुरजागड भामरागडच्या डोंगररांगा गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तर अशा पद्धतीने या इतर डोंगररांगा हे लक्षात घेतल्या पाहिजेत. तर या पद्धतीनं सह्याद्री बद्दलची माहिती. आता शेवटचा मुद्दा काय? या सह्याद्रीचं वैशिष्ट्य काय? आता तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. कारण इथून उगम पावणाऱ्या नद्या एकतर पश्चिम दिशेने वाहतात किंवा पूर्व दिशेने वाहतात. म्हणून महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक असलेला पट्टा कुठला आहे? सह्याद्री आहे. नंबर 2, या ठिकाणी वाऱ्यावळला जात असल्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो आणि वरच्या घाटमाथ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस असतो. म्हणून महाराष्ट्रातला सर्वाधिक पाऊस पडणारा पट्टा सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे. आणि इथं पाऊस पडतो जवळपास 500 ते 600 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. आणि यामध्ये सुद्धा सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी इथं आंबोलीला हे महाराष्ट्रातला सर्वाधिक पाऊस पडतो. त्याचं कारण आहे आंबोली जवळ काय आहे? डोंगररांगा अशा झालेल्या आहेत बघा. डोंगररांगा अशा झालेल्या आहेत. आणि इथं आंबोली आहे. इकडे येणारे मोसमी वारे जे इथं अडवले जातात, इकडे जातात नाही, इकडे जातात नाही, पुढे जाता येत नाही. आणि मागून येणाऱ्या ढगामुळे मागे येता येत नाही. म्हणून याच ठिकाणी पाऊस कोसळावा लागतो त्यांना. या ठिकाणी आंबोली नावाचं ठिकाण लागत असतं बघा. तिन्ही बाजूने डोंगररांगा असल्यामुळे इथं प्रचंड पाऊस पडतो. इथं 745 सेंटीमीटर इतका पाऊस पडत असतो. हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतं. नंबर 2 ला सर्वाधिक पाऊस पडत असतो महाबळेश्वरला. 623 सेंटीमीटर पाऊस पडत असतो सातारा जिल्ह्यामध्ये. नंबर 3 ला येत असतं गगनबावडा. गगनबावडा येत असतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. 621 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. नंबर 4 ला आहे माथेरान. माथेरान आहे या ठिकाणी 517 सेंटीमीटर पाऊस पडतो असतो. नंबर 5 ला आहे खंडाळा. खंडाळाला 471 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. आणि त्याच्याच बाजूला लोणावळा आहे. लोणावळ्याला 430 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. तर दक्षिण भागामध्ये पाऊस जास्त आहे, उत्तरेकडे जाताना पाऊस कमी कमी होत चाललेला आहे. मग सर्वाधिक पाऊस पडतो आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात 745. नंबर 2 ला महाबळेश्वर 623. नंबर 3 ला गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 621 सेंटीमीटर. नंबर 4 ला माथेरान, ठीक आहे, 517 सेंटीमीटर माथेरान रायगड जिल्ह्यामध्ये. नंबर 5 ला खंडाळा 471 सेंटीमीटर. आणि नंबर 6 ला लोणावळा 430 सेंटीमीटर. तर हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण पण लक्षात घेतले पाहिजे, ठीक आहे. त्याचबरोबर दक्षिण भागात पाऊस जास्त म्हणून इकडे जांभा खडक मोठ्या प्रमाणात आहे. हा घाटमाथ्याचा जो एरिया आहे हा जांभा खडकानच बनलेला आहे बघा. म्हणून या जांभ्या खडकाच्या पट्ट्यामध्ये ॲल्युमिनियम किंवा बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणात सापडताना दिसतात, ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे वैशिष्ट्य आहे. इथं पाऊस प्रचंड आहे म्हणून उंच दाट आणि सदाहरित अरण्य या पट्ट्यामध्ये येतात. पूर्वेकडच्या उत्तरावरती भरपूर अभयारण्ये. इथं राधानगरी लागत असतं, इथं चांदोली लागत असतं, इथं कोयना लागत असतं, इथं काशपुष्प पठारे. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर सह्याद्रीच्या डोंगररांगेचा व्याघ्र प्रकल्पाचा एरिया लागतो, भीमाशंकर लागत असतो, हरिश्चंद्रगड लागत असतो. तर अशी बरेच अभयारण्य राष्ट्रीय उद्याने या पट्ट्यामध्ये येत असतात. याला मावळचा पट्टा म्हणत असतो आपण, ठीक आहे. हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारतामध्ये सर्वात प्राचीन जैवविविधता असलेले एकमेव प्रदेश हाच आहे. सर्वाधिक जैवविविधता पण इथंच आहे. आणि सर्वात प्राचीन जैवविविधता जगात 8 ठिकाणी आहे जगामध्ये. त्यापैकी भारतामध्ये एकच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी प्राचीन जैवविविधता आहे आणि ते ठिकाण म्हणजे सह्याद्री. म्हणजे इथं प्राचीन जैवविविधता पण आहे, सर्वात प्राचीन जैवविविधता आहे, म्हणजे वेगवेगळ्या जीवांचं अस्तित्व आहे या ठिकाणी, ठीक आहे. आणि सर्वात जैवविविधता पण या ठिकाणी आहे, सर्वाधिक जैवविविधता पण आहे. आणि सर्वात प्राचीन जैवविविधता या डोंगररांगे असल्यामुळे या डोंगररांगेला युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीत समावेश करण्यात आलेले आहे. मग हे युनेस्को वगैरे लक्षात घेतलं पाहिजे आपण. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन.
1946 ला स्थापन झालेली संस्था आहे, हिचं मुख्यालय पॅरिसला आहे बघा. ही 2 कामं करते असते, शिक्षणाचा प्रसार करणे आणि संस्कृतीचं जतन करणे. मग संस्कृतीचं जतन करण्याकरता मागच्या पिढीचा जो सांस्कृतिक ठेवा आहे, मग सांस्कृतिक ठेवा असू द्या, त्याच्यानंतर नैसर्गिक ठेवा असू द्या किंवा मिश्र प्रकारचे ठेवा असू द्या, पुढच्या पिढीला माहिती व्हावा त्याचा इतिहास रेकॉर्ड, यासाठी तो एरिया रिझर्व करण्याचं काम करत असते. मग 1961 पासून वारसा हक्काची यादी घोषित करायला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत या वारसा हक्काच्या यादीमध्ये भारतातल्या जवळपास 42 स्थळांचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्रातले जे स्थळ आहे ते 6 स्थळ आहेत. ठीक आहे, 6 स्थळापैकी सांस्कृतिक जे स्थळ येतात ते जवळपास 5 स्थळ आहे आणि एकच नैसर्गिक स्थळ आहे. आणि एकच नैसर्गिक स्थळ म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगा. आणि या डोंगररांगेमधले 39 स्थळांचा समावेश आहे. यापैकी 4 स्थळ महाराष्ट्रातले. कुठले कुठले? कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी अभयारण्य, सांगली जिल्ह्यातलं चांदोलीचा फुलपाखरांचा पट्टा, सातारा जिल्ह्यामध्ये कास पुष्प पठारे आणि कोयना अभयारण्य. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 4 स्थळ युनेस्कोच्या वारसा हक्काची यादी समाविष्ट करण्यात आलेली, म्हणून या डोंगररांगेला महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सह्याद्रीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. सर्वात जास्त खनिज संपदा याच पट्ट्यात आहे, सर्वात जास्त वनसंपत्तीचं केंद्रीकरण याच पट्ट्यात आहे, महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचं उगमस्थान हाच पट्टा आहे, सर्वात जास्त पाऊस पडणारा पट्टा हाच आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे सह्याद्रीचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. आलं इथपर्यंत लक्षात? ठीक आहे, आता या डोंगररांगेचं वैशिष्ट्य घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपण आता कंप्लीट केलेल्या आहे बघा. ठीक आहे, निर्मिती, नाव बघितले, विस्तार बघितला, शिखर बघितले, थंड हवेची ठिकाणं बघितले, घाट बघितलेत, उपरांगा, इतर डोंगररांगा बघितले आणि वैशिष्ट्ये बघितलेले. आता याच्यावर आलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न एकदा बघून घेतले की आपण मोकळं होऊन जातो बघा. ठीक आहे, आता हा पहिला प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? महाराष्ट्रातील लांबी येते 440 किलोमीटर. टोटल लांबी किती आहे? 1600 किलोमीटर. वेडी वाकडी जर लांबी पकडली तर महाराष्ट्रातली लांबी येते 650. सरळ पकडली 440 किलोमीटर आहे. अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा शिखर येत असतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये. याची उंची येत असते 1325 मीटर आणि हे येत असतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्राणी तालुक्यामध्ये. ठीक आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंबटिंब पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टिंबटिंब डोंगररांगा आहेत. आता असा हा महाराष्ट्र आहे बघा. इथं ज्या डोंगररांगा आहे या सातपुडा डोंगररांगा आहे, या अशा जातात त्या. ठीक आहे, इथं मध्ये गॅप आहे. हा गॅपचा मार्ग म्हणजे बुर्रामपूरला जाण्यासाठीचा मार्ग आहे, म्हणून त्याला बुर्रामपूर फट म्हटलं जात असतं. इथं नंदुरबार जिल्ह्यात डोंगररांगा सातपुडा आणि इथं अमरावती जिल्ह्यात आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणायचं त्यांना तोरणमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणायचे त्यांना गावीरगडच्या डोंगररांगा. उत्तरेस मग कुठला येईल? ठीक आहे, सातपुडा डोंगररांगा आहे. त्याच्या पूर्वेला गावीरगड म्हणजे उत्तर येतं 2 नंबर. ठीक आहे, मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी हा घाट अत्यंत उपयुक्त आहे. फोंडा आंबोली घाट आहे, हे घाट उत्तरेकडे बघा, त्यामुळं फक्त बरोबर आहे. फोंडा आणि आंबोली घाटातूनच आपण या ठिकाणी गोव्याकडे जाऊ शकतो. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक प्रदेश कोणता आहे? तर हा 18चा प्रश्न आहे. सह्याद्री डोंगररांगेला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक पट्टा म्हटला जात असतं बघा. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगांचा कोणता क्रम बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे पहिल्या सातपुडा लागणार हे लक्षात घ्या, त्यामुळे हा पर्याय काढलेला आहे. सातपुड्याच्या खाली सातमाळा अजिंठा आहे, मग इथं हरिश्चंद्र आल्यात त्यामुळे हा पर्याय काढला. ठीक आहे, इथं सातमाळा आहे, इथं सातमाळा, इथं सातमाळा आहे. आता हा पर्याय आता काढलेलाच आहे, त्यामुळे या 2 पैकी कुठला आहे आता पुढे जायचं. आता सातमाळाच्या खाली कुठला आहे? हरिश्चंद्राचे डोंगररांगा, महादेवाच्या नाही, त्यामुळे हा पर्याय काढला. असून उत्तर काय मग 2 नंबरचं उत्तर येते. कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये हनुमंते घाट आहेत बघा. आंबेनळी घाट जो आहे तो महाबळेश्वर ते महाड यांच्या दरम्यान लागत असतो. आंबोली जो काही घाट आहे तो सावंतवाडी ते बेळगावच्या दरम्यान लागत असतो बघा. आणि आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान लागत असतो. महाराष्ट्रातील खाली घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणतात बघा, की उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम आहे हा कटला, हा दक्षिणेकडून आहे, बरोबर आहे. फोंडावरती आंबा, त्याच्यावरती कुंभारली आणि त्याच्यावरती बोर आहे, हा बरोबर येतोय. ठीक आहे, इथं फोंडा खाली यायला पाहिजे होता त्यामुळे कटतो, इथं फोंडा परत खाली यायला पाहिजे होता इकडे सुरुवातीलाच.
महाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील हे टिंबटिंब शिखर सर्वात उंच शिखर आहे. सातपुडा पर्वतातलं सर्वाधिक उंच शिखर येतं अस्तंबा, 1325 मीटर उंचीचं आहे. अक्राणी तालुक्यामध्ये येतं असतं बघा. ठीक आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. खालील पर्वत शिखरांचा समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतारता क्रम सांगा. उतारता क्रम आहे तर यामध्ये सर्वात 1 नंबरला कळसुबाई आहे, 2 नंबरला साल्हेर आहे, 3 नंबरला महाबळेश्वर आहे आणि 4 नंबरला सप्तशृंगी. ड अ क ब, ड अ क आणि ब हा पर्याय लागेल इथे. ठीक आहे, उंची लागत असेल तर इथं उंची लक्षात घेत चलाची. याची उंची 1646 आहे, याची उंची 1416 आहे, याची उंची 1567 आहे, याची उंची 1438 आहे. हे महाबळेश्वर तालुक्यातच येत असतं. हे येत असतं साठाणा तालुक्यामध्ये, हे येत असतं सप्तशृंगी कळवण तालुक्यामध्ये, हे येत असतं अकोले तालुक्यामध्ये. जिल्हे तर माहीतच आहे, नगर जिल्ह्यात आहे, नाशिक जिल्ह्यात आहे, नाशिक जिल्ह्यात आहे, सातारा जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी नदी येथील जल विभाज्य येते? मग आता कुठले? सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठ्याच्या उत्तरेकडून तापी नदी वाहते, दक्षिणेकडून गोदावरी नदी वाहत असते. सातपुडा 2 भागात टिंबटिंब विभागला गेलेले आहेत. बुररामपूर फट म्हटलेले आपण आत्ताच. तर बुररामपूरला जाण्याच्या मार्गामुळे सातपुडा डोंगररांगाला मध्ये गॅप पडलेला आहे बघा. खाली महाराष्ट्रातील महत्वाच्या शिखरांची यादी दिलेली आहे. खालीपैकी कोणता चढता क्रम आहे कमी उंचीकडून जास्त उंचीकडे? आता जास्त उंचीचे शेवटी राहणार म्हणजे या 2 पर्यायापैकी उत्तर हे 2 पर्याय कटलेले आहेत आपले. याच्या अगोदर या साल्हेर, साल्हेर असायला पाहिजे होता, हा पर्याय कटला म्हणजे उत्तर 2 नंबर आहे. ठीक आहे. तोरणमाळ हे थंडावीस ठिकाण खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं असतं, अक्राणी तालुक्यामध्ये येतं असतं बघा, सातपुडा डोंगररांगेमध्ये येते. महाराष्ट्रातलं हे 2ऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण आहे. खालील ठिकाणाचा त्यांच्या उंचीप्रमाणे चढता क्रम म्हणतात. चढता क्रम म्हणजे सर्वाधिक शेवटी येईल, हा 4 नंबरला येईल बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 3 नंबरला येईल, त्याच्यानंतर हा 2 नंबरला येईल, हा 1 नंबरला येईल. सर्वात कमी उंचीकडे जो आहे हा येईल ड, कारण फोंडा दक्षिणेकडे, दक्षिणेकडे जावं सह्याद्रीमध्ये उंची कमी होते, उत्तरेकडे जाताना उंची वाढत जाते, म्हणून फोंडा दक्षिणेकडे, म्हणून सर्वात कमी उंचीचा आहे. म्हणून ड नंतर क ब अ, ड क ब अ असं लक्षात घ्यायचंय. अस्तंबा शिखर संदर्भात खालीपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? नंदुरबार तोरणमाळ दुसरा पर्याय लागतोय का? नाही. तोरणमाळ डोंगररांगेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत असतं, 1325 मीटर उंचीचे. पुणे रायगड, पुणे रत्नागिरी, कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यास अनुक्रमे टिंबटिंब घाटाने जोडलेले आहे. पहिल्या याचा विचार करा, पुणे रायगड. पुणे रायगडला या ठिकाणी बोर घाट पण येऊ शकतो, आंबा घाट येणार नाही, बोर घाट येऊ शकतो, कुंभारली घाट येणार नाही. या 2 पर्यायामध्ये आता पुढे चला. सातारा आणि रत्नागिरी, कराड ते चिपळूण म्हणजे कुठला आहे? कुंभारली घाट. कुंभारली घाट आहे इथं नाहीये म्हणजे हा पर्याय कटला. असं नसं उत्तर हे असलं पाहिजे. आता पुढे कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट बरोबर आहे, कोल्हापूर सिंधुदुर्ग म्हणजे फोंडा घाट बरोबर आहे, म्हणजे उत्तर येतं 3 नंबर. खालील कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांच्या उंचीची योग्य उतरत्या क्रमाने लावलेली आहे? ठीक आहे, सर्वाधिक उंचीचं लागतं बघा, उतरता क्रम म्हणतात. सर्वाधिक उंचीचं पहिलं लागेल, साल्हेर पहिलं लागेल बघा. मग साल्हेर म्हणजे हा पर्याय कटला. साल्हेर पैकी आता तोरणा लागेल, हरिश्चंद्रगड की हा तोरणा नाही, हरिश्चंद्रगड लागेल. हरिश्चंद्र नंतर तोरणा लागेल की सप्तशृंगी? तर सप्तशृंगी लागेल, तोरणा लागणार नाही, म्हणजे असं नसतं उत्तर हे. आता सप्तशृंगीचं या ठिकाणी साल्हेरची उंची बघितलं 1567, हरिश्चंद्रगड बघितलं 1424, सप्तशृंगी बघितलं 1416, तोरणा बघितलं तर 1404. असंही तुम्ही बघू शकता. आणि हे पाठ नसेल तर अंदाजाने करता येतं, काय असं अवघड नाही ती. आता हे शिखरांचाच पण चढत्या क्रमाने सांगते, उंचीच्या वाढत्या क्रमाने लावा, म्हणजे जास्त उंचीचं शेवटी आणा. जास्त उंचीची मात्र हे 2 नाहीये, या 2 पैकी पर्याय आहे. ठीक आहे, याच्या अगोदर तोरणा आहे बरोबर आहे, याच्या अगोदर त्र्यंबकेश्वर घ्यायचं की राजगड घ्यायचं? तर राजगड घ्यायचं, कारण हे 1376 मीटर उंचीचं आहे आणि हे 1304 आहे, त्यामुळे हे घ्यायचं, हे सर्वात अगोदर येईल. इथं हे 1304, ही 1376, हे 1404 आणि ते पलीकडे 1424. उंचीप्रमाणे उतारता क्रम लावा सांगितलं, म्हणजे 1 नंबरला हे राहील, हे 2 नंबरला राहील.
हे 3 नंबरला राहील आणि हे 4 नंबरला राहील. म्हणजे क ड अ ब, क ड अ ब, आणि हे रामटेक शेवटचा नंबरला आहे मग. ठीक आहे. खाली सह्याद्रीमधील विविध शिखरे किंवा गिरीस्थाने दिली आहे, त्यांना त्यांची उंचीनुसार उतरत्या क्रमाने मांडा सांगितलं. आता कळसुबाई सगळीकडे मांडलं नसतं तरी चाललं असतं. त्याच्यानंतर भीमाशंकर, तारामती, महाबळेश्वर. आता या 2 पैकी उत्तर पुढे जायचं आपल्याला. हे 2 पर्याय कटलेत. त्याच्यानंतर तारामती की भीमाशंकर. ठीक आहे. आता या ठिकाणी ही भीमाशंकर जास्त उंचीचं आहे, तारामती सर्वात कमी. म्हणजे हा शेवटचा पर्याय या ठिकाणी उत्तर येतं बघा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? आता हे काही जास्त सांगण्याची गरज नाही. 1646 मीटर उंचीचं आहे. अकोले तालुक्यामध्ये येत असतं, नगर जिल्ह्यामध्ये येत असतं, सह्याद्री डोंगररांगेमध्ये येत असतं, पूर्व उतारावरती येत असतं. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पूर्व पश्चिम पसरलेल्या पर्वतरांगांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलपैकी कोणत्या क्रमाने लागतात? दक्षिणेकडून मग दक्षिणेकडे पहिला लागेल ही, त्याच्या उत्तरेकडे लागेल हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्या उत्तरेकडे लागेल सातमाळा अजिंठा, त्याच्या उत्तरेकडे लागेल तोरणमाळ. म्हणजे अ क ब ड, अ क ब आणि ड 4 नंबरचं उत्तर लागतंय. ठीक आहे. आता जिल्हा आणि डोंगररांगा दिलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या डोंगररांगा विरोळे, नांदेड जिल्ह्यातल्या डोंगररांगा मुदखेड आहे, गडचिरोली जिल्ह्यातल्या डोंगररांगा सुरजागड आणि धुळे जिल्ह्यातल्या डोंगररांगा सुरजा आपला गाळणा आहे. म्हणजे काय येईल बघा, 2 3 4 1 2 नंबर. ठीक आहे. आता घाट आणि मार्ग दिलेला आहे. फोंडा घाट जो आहे तो कोल्हापूर ते गोवा आहे. आता इथं कोल्हापूर ते पणजी दाखवलं, काही हरकत नाही. दिवा घाट पुण्यावरून बारामतीला जाताना लागतो बघा, हा असा लागेल. आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दरम्यान आहे, हा लागेल. अंबाटकी पुणे ते सातारा, हा लागेल. हा येईल पर्याय 4 2 1 3, 4 2 1 3, हा 2 नंबरचा पर्याय बसतो बरोबर. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीपैकी अचूक उतरता क्रम म्हटलं की साल्हेर 1 नंबर, आपलं कळसुबाई 1 नंबरला राहील, साल्हेर 2 नंबरला आहे. आता हेच उत्तर आहे, बाकीचं बसत नाही, पुढचं काही बघण्याची गरज नाही आपल्याला, कारण 2 नंबरला साल्हेर यायला पाहिजे, इथं महाबळेश्वर आलेले आहेत. अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आहे? सातपुडा पर्वत रांगेत आहे. या डोंगर रांगेला नंदुरबार जिल्ह्यात म्हणायचं तोरणमाळ. या डोंगर रांगेमध्ये अस्तंबा हे शिखर लागत असतं बघा, अक्राणी तालुक्यामध्ये येत असतं, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत असतं, 1325 मीटर उंचीचं येत असतं. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. मग आता त्याला ओळखलं जाते वाडी रत्नागिरी. इथलं स्थानिक नाव आहेत बघा, एकदम स्थानिक जिल्ह्यानुसारचा प्रश्न घेतलेला होता हा. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेने कोणता पर्वत डोंगर आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेनं सह्याद्री डोंगररांगा लागतात महाराष्ट्राच्या पश्चिमेला. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच क्रमांकाचे शिखर, दुसऱ्या क्रमांकाचं म्हणता, पहिल्या क्रमांकाचं कळसुबाई आहे, दुसऱ्या क्रमांकाचं साल्हेर आहे, 1567 मीटर उंचीचं आहे, सटाणा तालुक्यामध्ये येत असतं, नाशिक जिल्ह्यामध्ये येत असते. दरेकसा डोंगररांगा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या ईशान्येकडचा हा नैसर्गिक सीमा म्हणून पण काम करत असतात बघा. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? थळ नंतर कुंभारली, आंबोली घाट, हाच बरोबर आहे. ठीक आहे, बाकीचा बरोबर बसणार नाही. महाराष्ट्राची उत्तर सीमेवर कोणती पर्वत रांग आहे? उत्तर सीमेवर आहे ती सातपुडा डोंगर रांग. ठीक आहे, आणि त्यांना तोरणमाळ किंवा गाविलगडच्या डोंगररांगा म्हणतो आपण. भामरागड टेकड्या कोणत्या ठिकाणी आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत असतात, एकदम गडचिरोलीच्या आणि छत्तीसगडची बॉर्डर तयार करतात या डोंगररांगा. त्याच्यानंतर जिल्हे आणि थंड हवेची ठिकाणे, सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आहे, रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा आहे. 4 1 2 3 3 नंबरचं उत्तर येते. घाट आणि रस्ता आहे, थळघाट मुंबई ते नाशिक आहे का? आहे. बोरघाट मुंबई पुणे आहे. माळशेज घाट नगर ते ठाणे किंवा कल्याण ते नगर असं म्हणा. ठीक आहे, हा येतो. आंबोली घाट
इथे येतो असतो बघा. काय येईल मग पर्याय? 4 3 2 1 पहिला पर्याय लागतो. त्याच्यानंतर परत घाटच दाखवलेले, माळशेज घाट ठाणे ते नगर, आंबोली घाट या ठिकाणी सावंतवाडी ते बेळगाव, हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ, खंबाटकी सातारा ते पुणे, हा असा लागेल. उत्तर येईल 3 2 1 4. हा 4 नंबरचं उत्तर येते. परत घाट आणि स्थान जोडा सांगितले. फोंडा घाट पणजीला जाताना लागत असतो, खंबाटकी घाट साताऱ्याला जाताना लागतो, आंबोली घाट बेळगाव ते रिपीट झालं वाटतं. ठीक आहे, हा रिपीट झालाय. हा आता उंची दाखवायची बघा. आपलं जे माहिती 1300 तोरणमाळ जी आहे 1404 मीटर उंचीचे आहे, हे 1304 मीटर उंचीचे आहे. राजगड जे आहे 1376 आहे, आणि शिंगी तोरण आहे सर्वात कमी, म्हणजे हेच आता दुसरा पर्यायच नाही, म्हणजे 1 2 3 4 हा पर्याय बसतो या ठिकाणी. ठीक आहे, व्यवस्थित चालू आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये, अक्राणी तालुक्यामध्ये येत असतं. हे महाराष्ट्रातल्या 2ऱ्या क्रमांकाचे येते. परत घाटमार्ग आणि दाखवलेले बघा, हे झाल्यासारखं वाटतं. आंबेनळी जो आहे तो महाबळेश्वर ते महाडच्या दरम्यान आहे, हनुमंते कोल्हापूर कुडाळच्या दरम्यान आहे, माळशेज नगर ते ठाण्याच्या दरम्यान आहे, खंबाटकी पुणे सातारा आहे. 4 3 1 2 1 नंबरचं उत्तर येतं. परत जुळवाई डोंगरंती दाखवलेले आहे. चिकोडी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या डोंगरांग आहे. ठीक आहे, तोरणमाळ जी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत असतात. ठीक आहे, आता याच्यावरून उत्तर काढता येतं का? 4 आणि 1, 4 नंतर 4 आणि याचं 1 बरोबर आहे. 3 नंबरचं उत्तर येईल याचं. ठीक आहे, म्हणजे ब च जे आहे 3 नंबर लागतं. मोडोशी जी आहे सातारा जिल्ह्यात, हस्ती जळगाव जिल्ह्यामध्ये येत असतात. ओके, ठीक आहे. तर हे झालं सह्याद्री बद्दलची माहिती. आता नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पठाराबद्दलची माहिती आणि त्याच्यावरचे प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे, थांबू आपण आता, भेटू नंतर आता.